Okay, there is any task for yesterday? No task. I'm audible, right? Guys, I am audible. Screen is visible. Okay. Okay, fine. I hope yesterday there is no task. Yesterday we just discussed about installation, what is backend, and we take the knowledge of overview of backend. Okay, today we are going to start. Just learn Node.js framework. Okay, then create small API and let's check with server. That's it. Today we are. This is the plan for today. ओके काय काय रिक्वायरमेंट आहे बेसिकली बॅकएंड साठी आपण ऑलरेडी यस्टरडे लिहिलं होतं जस्ट रिकॉल मस्ट बी जावास्क्रिप्ट MongoDB फॉर डेटाबेस Node.js फॉर बॅकएंड फ्रेमवर्क Postman फॉर टेस्टिंग API. API is a full form application program interface. What is the work of API? That is the flow between front end and back end. Front end and back end चे कम्युनिकेशन जो करतो ना तो API करतो. API जावास्क्रिप्टच्या स्क्रिप्टिंग लँग्वेज माध्यमातून लिहितो आपण. Okay, then fine. Let me create one more folder here. Backend. Name comes to backend. एक फोल्डर क्रिएट केलंय. That's drag and drop. ह्याच्यामध्ये एक फाईल फॉर theoretical. I create readme file. Okay. There are two ways. Okay, there are two ways to install Node.js framework. What are two ways? First, npm init. This is the first way install करण्यासाठी. ह्याच्यामध्ये काय असतं कस्टम डिटेल तुम्ही शेअर करू शकता. कस्टम डिटेल्स like what are details and description. Okay, keywords, author name, license key. हे सगळे तुम्ही हे मॅन्युअली देऊ शकता लाईक कस्टम फाईल क्रिएटिंग बॅकएंड फ्रेमवर्क यू कॅन मॅन्युअली तुम्ही ते देऊ शकता हे सगळे गोष्टी डिस्क्रिप्शन म्हणा कीवर्ड्स म्हणा ऑथर नेम त्यामध्ये बॅकएंड फाईल नेम कोणता फाईल रन करायची ते सगळं तुम्ही मॅन्युअल देतात आणि सेकंड npm init -y ह्याच्यामध्ये काय असतो ह्याच्यामध्ये डायरेक्टली डाउनलोड होऊन जातो डायरेक्ट डाउनलोड होऊन डायरेक्ट अप्लिकेशन येतो डायरेक्ट एक पॅकेज डॉट जेसन फाईल येतो डायरेक्ट ह्याच्यामध्ये दोन्ही मधला फरक आहे काही गोष्टीमध्ये असं असतं मला ते पॅकेज डॉट जेसन मध्ये जे पण कंटेंट आहे ना ते कस्टम पाहिजे असते मला मी ठेवणार कोणता रन व्हायला पाहिजे कोणता नाही रन व्हायला पाहिजे मग तेव्हा npm init यूज करतो मग npm init -y केव्हा यूज करतो आपल्याला रेडीमेड पाहिजे डायरेक्टली npm init -y करतो इन्स्टॉल जे होतं ते डिफॉल्ट वन जे आहे तेच यूज करणार आहे ज्यांनी यूज फर्स्ट ते दोन्ही बघूया काय कसं आहे फर्स्ट ओपन टर्मिनल npm init करू npm init केलं हिट केलंय इथं विचारते पॅकेज नेम काय आहे ऑलरेडी तर बॅकएंड घेतलंय मी डिफॉल्ट पण ऍज इट इज ठेवतो एंटर मारतो व्हर्जन पण ऍज इट इज ठेवतो काहीच अपडेट करत नाही असंच डिस्क्रिप्शन लिहून घेतो बॅकएंड नोड MongoDB ऍप्लिकेशन असं मी सांगतो माझं ऍप्लिकेशन जे डिस्क्रिप्शन असतील जे प्रोजेक्टसाठी मी यूज करणार आहे तो डिस्क्रिप्शन इथं मी लिहून देतो सिम्पल एंट्री पॉईंट इंडेक्स डॉट जीएसएस ठेवूया काही मी इथं हालचाल नाही करत तुम्ही सर्व्हर डॉट जेएस जर फाईल बनवत असतील ते एक्झिक्युशन मध्ये पाहिजे असेल तर इथं सर्व्हर डॉट जेएस लिहू शकता एंट्री पॉईंट काय असतो ऑलरेडी रिॲक्ट मध्ये बघितलं जो सर्व्हरला डायरेक्टली अटॅच असतो त्याला एंट्री पॉईंट म्हणतात म्हणजे त्या फंक्शन मध्ये तुम्ही सगळं जेवढा एक्सटर्नल बनवले दुसरे दुसरे पेज त्या पेजला एंट्री केला तर तो सर्व्हरला एक्झिक्युशन होतो मग इथे एंट्री करावं लागेल दिस इज द एंट्री पॉईंट सिम्पल हिट एंट्री टेस्ट कमांड फ्रेमवर्क असतात टेस्टिंगसाठी जेस्ट सेलेनियम असे टेस्टिंगचे फ्रेमवर्क असतात जर टेस्टिंगचं असेल तर लिहितात नाही तर नाही गिट रिपॉझिटरी कशासाठी यूज करतो आपण आता आपलं प्रोडक्टचे पण प्रोजेक्ट आहे तो कनेक्ट विथ गिटअप साठी जर कनेक्शन राहिलं ना तो रिपो इथं सेट करतो आपण ऍज ऑफ नाव वी डोंट हॅव एनी प्लॅन असं काही नाही की गिटला इंटिग्रेट करायची सो सिम्पली
एमटीच ठेवतो. कीवर्ड कोणता कोणता यूज करणार आहे? एक्सप्रेस, नोड, कॉस, मोंगोडीबी, एवढंच ठेवतो तोच तोपर्यंत. आणि ऑथर विचारते, लेट मी पुट माय नेम, ऑथर. लायसन्स की केप्ट एम्प्टी, आता विचारते पाहिजे का? येस. आता बघ इथं पॅकेज डॉट जेसन फाईल क्रिएट झालं. त्याच्यामध्ये जे मी तिथं दिलं होतं इथं कमांड लाईन ते सगळे आलेत बघ, वन बाय वन. नेम, बॅकएंड वर्जन, डिस्क्रिप्शन जे लिहिलं होतं, मेन फाईल जी आता इंडेक्स जे फाईल आहे ना ही रन होणार आहे. आणि स्क्रिप्टिंग मध्ये टेस्टचं आहे. आणि कीवर्ड्स मध्ये आपण जे कीवर्ड्स दिले होते कीवर्ड्स आले. ऑथर माझं नाव आलं, लायसन्स आहे ते डिफॉल्ट वन. ही काय आहे? बेसिकली दिस इज पॅकेज फाईल. ओके, हा पॅकेज फाईल, पॅकेज डॉट जेसन फाईल. हे फ्रेमवर्कचं इनिशियल फाउंडेशन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जे इन्स्टॉलेशन करणार आहे सगळं ह्याच्यामध्ये मेन्शन येतील. मग ह्याच्यानंतर ना काय करायचं? npm इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल झालं, पॅकेज लॉग जेसन ह्याचं सपोर्टचं पेज आलाय ते लगेच दोन गोष्टी झाले. आता मला सेम, आता ही काय यूज करून केलंय मी? npm init यूज करून केलंय. आता npm init -y जर यूज केलं तर काय येतो? मग मी एक काम करतो, हा दोन्ही डिलीट करून घेतो इनिशियल. कारण ह्याच्यामध्येच यूज करणार आहे, मी डिलीट करतोय. नाहीतर अजून एक फोल्डर बनवून पण बनवू शकलो. डिलीट करतो. आता ही कीवर्ड यूज करू, npm init -y. दोन्ही दोन्ही यूज करून सेम फ्रेमवर्क भेटणार आहे बरं का. npm init -y. आता एंटर करतो, डायरेक्ट पॅकेज डॉट जेसन फाईल डाउनलोड होऊन भेटते. इथे बघा डाउनलोड झालं. काही घेतलं का? सगळं त्यांनी स्वतः स्वतः दिलंय सगळं. हे डिफॉल्ट वन सगळे पॅरामीटर घेतात. बघा ऑथर वगैरे एम्प्टी ठेवलेलं आहे. कीवर्ड्स मध्ये काही कीवर्ड्स नाहीये. डिस्क्रिप्शन मध्ये तो स्वतःच डिस्क्रिप्शन घेतलंय. डिफॉल्ट वन जे ठेवलेत बॅकग्राऊंडला क्रिएट करतात. आता इन्स्टॉल परत काय करायचं? npm इन्स्टॉल. ती कशासाठी करतो? त्यामध्ये काही डिपेंडन्सीज काही तर पॅकेज असतील तर ते इन्स्टॉल होतील. मग npm इन्स्टॉल केले. आता सिम्पल. व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? नाव क्रिएट अ सर्व्हर. सर्व्हर क्रिएट करायचे आपल्याला. सर्व्हर क्रिएट करण्यासाठी बेसिकली एचटीटीपी ना सर्व्हर क्रिएट करत होते इनिशियलला. ओके, एचटीटीपीचा फुल फॉर्म काय आहे? एनीवन नो? येस, फुल फॉर्म एचटीटीपी. क्विक, कोणी सांगणार? ओके, आधी हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. येस, एक्झॅक्टली, दिस इज फुल फॉर्म ऑफ HTTP. HTTP Hypertext Protocol Transfer Protocol. Basically, it is used to create a server initial. Now there is इझी मेथड आलाय त्याच्यापेक्षा की पॅकेज आलंय. ते पॅकेज तुम्ही यूज करून सर्व्हर क्रिएट करू शकता. दॅट पॅकेज नेम्स कम्स टू एक्सप्रेस. तुम्ही एक्सप्रेस यूज करून सर्व्हर क्रिएट क्विकली थोडंसंच कोड लिहून 2-3 लाईन कोड लिहून तुम्ही सर्व्हर क्रिएट करू शकता. एक्सप्रेस, कॅप्टन नेम इन माइंड एक्सप्रेस. आता काय करावं लागेल मग? एक्सप्रेस काय, कसं चेक करायचं? एक्सप्रेस काय बघावं लागेल. आता ऑब्व्हियसली एक्सप्रेस सर्व्हर क्रिएट करण्यासाठी म्हणलं तर एक्सप्रेस चेक करू. npm एक्सप्रेस. हा एनपीएम कंपल्सरी घ्यायचं बरं का. एनपीएम मध्ये नोड पॅकेज मॉड्युलर मध्ये सगळे पॅकेजेस येतात. एक्सप्रेस, कॉस, मंगोज, मंगोडीबीचे आणि रिॲक्ट राऊट सगळे 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 एनपीएम मध्येच येतात, नोड मध्येच. एनपीएम एक्सप्रेस आलो. ओके, आणि हे फर्स्ट वर क्लिक करतो एनपीएम एक्सप्रेस मध्ये. ह्याच्यामध्ये काय लिहिलंय बघा? फास्ट, ओके, मिनिमलिस्ट वेब फ्रेमवर्क, नोड जीएस. इट इज यूज टू क्रिएट सर्व्हर. बेसिकली बिफोर इन्स्टॉलेशन डाउनलोड इन्स्टॉल नोड जेएस इन्स्टॉल करा. त्यानंतर एनपीएम इन्स्टॉल करा. त्यामध्ये फीचर्स बघा, एचटीटीपी हेल्पर्स, रिडायरेक्शन, कॅचिंग. म्हणजे बेसिकली सर्व्हर क्रिएट होऊन भेटतोय. काय सांगितलंय? इन्स्टॉल करायला सांगितलंय. इथं बघा फर्स्ट लाईन दिलाय एनपीएम हायफन एक्सप्रेस. मग हे कॉपी करू सिंपल. जस्ट कॉपी अँड पेस्ट ओव्हर हिअर. एनपीएम आय एक्सप्रेस ला पेस्ट करा आणि हिट करून द्या. इथं बघा आता नोड मॉडेल पॅकेज इन्स्टॉल होतं. झालं का? नोड मॉडेल पॅकेज आलं आणि पॅकेज डॉट जेसन मध्ये एक्सप्रेस येऊन जातंय. आता चेक करूया. इथं बघा एक्सप्रेस आलं.
झालं, पॅकेज नोड मॉडेल्स पण इन्स्टॉल झालं आणि एक्सप्रेस पण आलंय कशामध्ये, पॅकेज डॉट जेसन मध्ये. मग आता काय करायचं, ह्याच्यामध्ये सांगितलं की मेन पॉईंट जो इंडेक्स डॉट जेएस आहे. मग एक काम करू, इंडेक्स फाईल क्रिएट करू, इंडेक्स डॉट जेएस. चला क्रिएट. नाव व्हॉट नीड्स टू डू, जस्ट यूज नाव एक्सप्रेस. आता सर्व्हर क्रिएट करूया. सर्व्हर क्रिएट एक्सप्रेस मॉडेल थ्रू यूज करणार आहे आपण. पहिला एक्सपोर्टला तर इम्पोर्ट करू, हा फाईल मध्ये एक्सपोर्टला कॉल करू. कसं कॉल करायचं, कॉन्स्टंट ऍप और कॉन्स्टंट एक्सप्रेस इक्वल्स टू रिक्वायर्स एक्सप्रेस. हा मेथड आहे एक्सप्रेस पॅकेजला आपण इम्पोर्ट करून घेतल्या फाईल मध्ये. आता हा एक्सप्रेस जे हा पॅकेज मध्ये आहेत ना, सगळे एक्सप्रेसचे जेवढे पण इनबिल्ड मेथड आहे ते सगळं आले. मग ह्याला आपण एक काम करू, एखादे व्हेरिएबल डिक्लेअर करू कॉन्स्ट ऍप म्हणून, त्यामध्ये सगळं ठेवून टाकू द्या, सगळे एक्सप्रेस. एक्सप्रेसचे जेवढे पण पॅकेजेस आहेत ना, सगळे ऍप मध्ये येतील. आता काय करायचं, सिंपल. आता सर्व कधी पण एखाद्या पोर्ट नंबरवर कॉल होत आहे. बेसिकली आपण जेव्हा आपण HTML CSS रन करत होते, तेव्हा 5500 वर ज्या पोर्ट वर रन होतं, HTTP लोकल होस्ट 5500 रन होत होतं. जेव्हा रिॲक्ट मध्ये करत होतो, 5173 वर रन होते. जेव्हा बॅकएंड रन करतो, जे तुम्ही पोर्ट सांगणार त्या पोर्ट वर बॅकएंड रन होत आहे. सपोज तुम्ही 3000 दिले, 3000 पोर्ट वर रन होत आहे. 4000 दिले, 4000 पोर्ट वर रन होतो. टाईप जेवढं कसं पोर्ट देताल ना, 4 डिजिटचं पोर्ट 4 डिजिट वर रन होते बेसिकली. म्हणजे पोर्ट तुम्हाला देता येतो इनबिल्ड याच्यामध्ये, HTTP लोकल होस्ट आणि पोर्ट मी दिलेला पोर्ट नंबर. आता फर्स्ट एवढं तर करावं लागेल एक्सप्रेसला. सर्व्हर क्रिएट करण्यासाठी फर्स्ट स्टेप आहे एक्सप्रेसला इम्पोर्ट करून द्या आणि त्याचा एखाद्या पॅकेज एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून द्या. आता सिंपल काय करू, ऍप डॉट लिसन सांगूया की हा पोर्टला तुम्ही लिसन करा. कोणचा पोर्ट, 3000 पोर्टला लिसन करा. एवढं सांगून दिले. आता एखादी एपीआय बनवायचं, एखादं गेट एपीआय बनवू. एपीआय मध्ये 4 टाईप आहेत, गेट, पोस्ट, पुट, डिलीट. ओके, हा 4 टाईपचे एपीआय आहेत. आपण आता गेट एपीआय लिहू. कसं लिहितात गेट एपीआय, आपण एक्सप्रेस यूज करून एपीआय लिहितात तसे. आता सर्व्हर क्रिएट झाला इथं. आता बेसिकली सर्व्हर क्रिएटेड आहे, सर्व्हर क्रिएटेड आहे. आणि सर्व्हर चेक करण्यासाठी आपल्याला एखादे एपीआय लिहावं लागेल. लिहूया, ऍप डॉट गेट आणि इथं एमटी रिस्पॉन्स किंवा रिक्वेस्ट कॉमा रिस्पॉन्स. Let me rewrite one more time. App dot get स्लॅश होमला करतो रिक्वेस्ट रिस्पॉन्स. इथं काय करतो, रिस्पॉन्स डॉट सेंड. रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही जे फॉर्म कडनं डेटा घेत असेल तर रिक्वेस्ट. रिस्पॉन्स म्हणजे बॅकएंडला जे डेटा पाठवतो त्याला रिक्वेस्ट म्हणतात. मी फर्स्ट काय करतो, हॅलो वर्ड पाठवून देतो. आता तुम्ही काय केलंय, सिंपल एखादी एपीआय लिहिला, त्या एपीआय मध्ये रिस्पॉन्स आणि रिक्वेस्ट दोन क्वेरी असतात. आपण प्रॉमिसेस लर्न केलं होतं इन लाईक रिजेक्टेड, पेंडिंग. आपण असं का वेटचं बघितलं होतं ना, तसंच कॉलबॅक फंक्शन, हायर ऑर्डर फंक्शन इथं कॉल करावं लागेल. सिम्पली काय केलंय तुम्ही, एखाद्या गेट एपीआय लिहिलो आणि इथं हा बॅकएंड लाईक हा एंडिंग पॉईंट वर रन करणार आहे. हा रिक्वेस्ट, हा रिस्पॉन्स आहे. रिक्वेस्ट म्हणजे डेटा घेत असेल तर रिक्वेस्ट, जर डेटा पाठवत असेल तर रिस्पॉन्स. गेट एपीआय आहे, 3000 पोर्ट वर काम करतोय. जर मी 3000 पोर्ट वर चेक केलं, आपल्याला हॅलो वर्ड आउटपुटला दिसायला पाहिजे. फर्स्ट सर्व्हर रन करू, npm स्टार्ट. इथं काय म्हणते, स्टार्ट स्क्रिप्ट इज मिसिंग. बॅकएंड कसं रन करतात माहिती का, npm स्टार्टने रन करतात. फ्रंट एंड कसं करत होते, npm रन डेव. मग आता पॅकेज डॉट जेसन मध्ये आपल्याला काय करावं लागेल, स्टार्टचं कीवर्ड ऍड करावं लागतं. सिम्पल, इथं कॉमा द्या इथे आणि इथे स्टार्ट कीवर्ड लिहा आणि ह्याच्यामध्ये लिहा नोड इंडेक्स डॉट जेएस. हा फाईल रन करून द्या. का बरं, हा फाईल मध्ये आपण सर्व्हर क्रिएट केलंय. तुम्हाला माहितीये जीएस कसं रन होणार आहे.
आपण पाथ देऊन त्याच्या नोड समोर त्याचा फाईलचा पाथ देतो, मग तो फाईल रन होत आहे. आता तीच काम इथं करायलाय. सिम्पल, npm स्टार्ट. आता हे स्टार्ट झालंय, पण इथं आपल्याला कन्फर्मेशन नाही भेटते की स्टार्ट आहे का नाहीये, कारण आपण कन्सोल डॉट लॉग काहीच नाही केलंय. कळणार कसं आपल्याला रन होते का नाही? मग त्याच्यासाठी काय करूया, त्याच्यासाठी जर सर्व्हर रन होत असेल ना, आपल्याला इथे सांगून द्या. असं काहीतरी लिहू, कन्सोल डॉट लॉग सर्व्हर इज लिसनिंग पोर्ट 3000 लिहून घेतो. जर वर्क होत असेल ना, हे मला आउटपुटला द्या, मग मी सर्व्हरला चेक करतो. npm स्टार्ट. इथे बघा चालू तर आहे, सर्व्हर इज लिसनिंग पोर्ट 3000. म्हणजे आपल्याला 3000 पोर्टला जाऊन चेक करा. हा एंड पॉइंटिंग आहे, हा एंड पॉइंटिंगला हॅलो वर्ल्ड दिसेल. फक्त एंड पॉइंटिंग काय नल आहे, फक्त स्लॅश द्यायचे. मग हे काम करू, क्रोमला जातो. 3000 पोर्ट ना, 3000 पोर्टला कसं कॉल करायचं? HTTP लोकल होस्ट 3000 स्लॅश हॅलो वर्ल्ड आलंय बघा इथे. हे कुठून आलं? बॅक एंड थ्रू आलं, राईट. त्या दिवशी आपण असं बघितलं होतं बघा, त्या दिवशी काय बघितलं होतं? टू डू लिस्ट एंडिंग पॉइंटला काय येत होतं, एखादे टू डू लिस्ट एंडिंग पॉइंटला एखादी ऑब्जेक्टचा रिस्पॉन्स यायला होता. मग काय करू, ऑब्जेक्ट रिस्पॉन्स एक ऑब्जेक्ट लिहू, ठीक आहे. ऑब्जेक्ट इक्वल्स टू नेम. आता एखादे ऑब्जेक्ट बनवलं. आता मला ही ऑब्जेक्ट काय करायचं, पास करून द्यायचं आहे टू डू लिस्टच्या एंडिंग पॉइंटला. आता मी काय करतो, अजून एक एपीआय लिहितो, ऍप डॉट गेट. ओके, आणि एंडिंग पॉइंट टू डू लिस्ट. त्या दिवशी बघितलं ना, टू डू लिस्टच्या एंडिंग पॉइंटला आपल्याला ते रिक्वेस्ट भेटत होत. आता इथे काय करायचं, परत रिस्पॉन्स, सॉरी फर्स्ट रिक्वेस्ट असतो, त्यानंतर रिस्पॉन्स, देन कॉल. सिंपल इथं काय करायचं आहे, रिस्पॉन्स डॉट सेंड. ते फाईलला पाठवून द्या, काय फाईल नेम ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टला कॉपी करा, ऑब्जेक्ट सेंड करून द्या, आणि हे फाईलला क्लोज करा. npm स्टार्ट करून द्या अजून एकदा. का बरं npm स्टार्ट करतो, परत एकदा फाईलला सेव्ह करावं लागेल, परत स्टार्ट करावं लागेल. मग सर्व रिस्टार्ट झालं. आता फर्स्ट याला रिफ्रेश करू. आता काय झालं, हॅलो वर्ल्ड, जेव्हा ही स्लॅश असेल, ही एंडिंग पॉइंट असेल एम्प्टी, मग हॅलो वर्ल्ड दिसतंय. मग ही एंडिंग पॉइंट असेल टू डू लिस्ट, मग काय दिसतंय एकदा चेक करू. ही बघा ऑब्जेक्ट दिसते आता. आता तुम्हाला माहिती आहे, ही जर असा ऑब्जेक्ट भेटला असेल तर तुम्ही फ्रंट एंडला कसं टेस्ट करायचं आहे? सिम्पल. एनी डाऊट? इथं कोणाला काही डाऊट असेल तर मला क्विकली सांगा.
एनिवन हाव एनी डाऊट? कोणाला काही डाऊट आहे? Doubt, sir, which command you use to create package.json? npm install. Let me write, okay? One thing we do quickly. मी आता इथं इथंच लिहितो आणि स्टेप्स सगळे तुम्ही ते इन्स्टॉल करा. आणि फर्स्ट npm हायफन इनिट करा, त्यानंतर ना npm इन्स्टॉल सेकंड स्टेप, त्यानंतर ना npm इन्स्टॉल एक्सप्रेस लिहिल्या, त्यानंतर ना क्रिएट index.js फाईल, त्यानंतर ना इंडेक्स फाईल क्रिएट केलं की पॅकेज पॅकेज.json फाईल मध्ये फक्त आणि हा स्क्रिप्ट जे आहे ना, इथं स्टार्टचं बटन लिहावं लागेल तुम्हाला. स्टार्ट जे आहेत ना, हे लिहावं लागेल. मी काय करतो, स्क्रिप्टचे ऍज इट इज कॉपी करतो आणि इथं ठेवतो. हे बघा तुम्ही एकदा. त्यानंतर ना इंडेक्स.js मध्ये इंडेक्स.js मध्ये हा एवढं कोड ठेवतो मी. इंडेक्स.js मध्ये त्यानंतर ना एवढं कोड लिहून तुम्ही npm स्टार्ट करा. क्विकली एकदा प्रॅक्टिस करा. काही बग वगैरे आला असेल ना, लगेच हेल्प करतो. आता तुम्ही एवढं केलं ना, यू सक्सेसफुली कम्प्लिटेड द फर्स्ट स्टेप. म्हणजे जे सर्व्हर क्रिएट करायचं, फर्स्ट एपीआय कसं क्रिएट करायचं, ते इथं सक्सेसफुली तुम्ही क्रिएट केलं.